महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बुद्धभूषण ग्रंथाचे लेखक छत्रपती संभाजी राजे महाराज, लव महापुरुष महामेला संत शेत वारकरी संप्रदाय आणि आम्ही सर्व संत महात्म्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यातीलच एक प्रेम विश्वाजी मेंगले साहेब किंवा विश्वाजी मेंगले साहेब यांच्या सांस्कृतिक हॉलमध्ये सत्यनारायणाच्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करून आणि रामकृष्ण या देवाचा नाममंत्र घेऊन आणि सध्याचं वातावरण विठुरायाचा जग हा महामंत्र घेऊन आजच्या या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करीत आहे त्याचप्रमाणे जातीशी, धर्माशी, कुटुंबाशी, कर्तव्याशी, मोहिते पाटील श्रीकृष्ण मंदिर वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ, शक्कर सोळा इच्छापूर्ती, गणेश मंडळ नवी मुंबई नवी मुंबई कामोठे तिथं पण ते राहतात. त्याचे एकनिष्ठ मानपूर रंगकामगार नात्याशी एकनिष्ठ, जनतेशी आणि त्या मातेशी एकनिष्ठ असलेले आणि मानपूर रंगकामगार नात्याचे संस्थापक अध्यक्ष सर्व ज्यांचा वाढदिवस आम्ही आज साजरा करण्यासाठी विश्वाजी मेंगले यांच्या सांस्कृतिक हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहे. असे सर्जेराव जगदाळे महाराज माळकरी माऊली यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होते. सातारा जिल्ह्यातील शिवनेरी नगरमध्ये आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी येत आहे आणि ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय ते पंढरपूरला 5 दिवस पायी वारी करत असतात. ते वारीला आहेत आणि आळंदीला 2008 पासून पायी वारी करतात. त्याचप्रमाणे नाशिक त्र्यंबकेश्वरला पायी प्रदर्शनं घालतात आणि 1992ला काय घडलं ते सर्वांनाच माहीत आहे. तर 1992ला काय घडलं त्याचप्रमाणे त्यांचा वाढदिवस मानपूर रंगकामगार नाका, मोहिते पाटील किंवा कामोठे इथं साजरा होत नाही. शिवनेरी नगर मानपूर मुंबई येथे विश्वाजी मेंगले यांच्या सांस्कृतिक हॉलमध्ये त्या ठिकाणी शिवनेरी नगरमधील या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये जे माझं गाव आहे भातुडी तालुक्याच्या बाजूला ज्या ठिकाणी माझ्या आईची समाधी आहे त्या ठिकाणी देखील मनोहर बांगरे, ज्ञानेश्वर बांगरे माझे भाऊ तिथं पण वाढदिवस साजरा मोठ्या प्रमाणावर साजरा करीत आहे. त्याचप्रमाणे अमरावतीला मी शिवसेना प्रेमित रंगकामगार सेना जे मानपूरला आहे तेच नाव मी माझ्या सांगण्यावरून ज्या ठिकाणी मी येत सातमध्ये अमरावतीला जो नाक्याची सुरुवात केली होती रंगकामगार म्हणून आज माझे लहान भाऊ मनोहर बांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या गावी आणि अमरावतीला देखील त्या ठिकाणी त्या चौकात गांधी चौकामध्ये रंगकामगारांचा नाका जे मी स्थापन केला त्या ठिकाणी माझ्या भावाचे सुपुत्र जे डॉक्टर आहेत रोशन बांगरे किंवा जे इंजिनियर आहेत भूषण बांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा कार्यक्रम साजरा होत आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्या गावची माझ्या पावलावर पाऊल टाकत जे बाळासाहेब बांगरे यांचा वाढदिवस माझ्या पावलावर पाऊल टाकत बौद्ध धर्माचे प्रचारक तसे इतरही जाती धर्मांना समानतेच्या मार्गाने घेऊन चालणारे जे बौद्ध घराच्या बाजूला जे बाळासाहेब बांगरे आहेत सर्वांनी माझ्याकडे संगीत शिकला आहे. त्यांचा वाढदिवस आजच 15 साधला आहे. त्यानंतर बौद्ध आणि त्यांचा धर्म जे वर्षवास आहे पावसाळ्यामध्ये 1907ला देवानंद बांगरे यांचाही वाढदिवस आहे. त्यांचे सुपुत्र सध्या वाचन करतात. पहिले ते वाचन करायचे. नारायण बांगरे यांची सुपुत्री हे बौद्ध आणि त्याच्या धर्माचं वाचन सुरू करतात. त्याचप्रमाणे हिंदू समाजाचे अवधूत भाऊ डेंगरकर यांचा 24/9ला वाढदिवस आहे. ज्ञानेश्वर डेंगेकर, अवधूत डेंगेकर, नारायण बांगरे, पंजाब बांगरे, रत्नभूषण बांगरे, सतीश गवई, एकनाथ बांगरे, नरेश बांगरे, त्यानंतर तुकाराम बांगरे यांच्या कुटुंबातील धम्मप्रचारिका केसरबाई बांगरे, केसरबाई सीताराम बांगरे यांचा वाढदिवस साजरा होत आहे. आणि बोलायला गेलं तर भरपूरच काही संपणार नाही. त्याचप्रमाणे 2328 वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात सम्राट अशोकाने जे बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी जे धर्मप्रचारक पाठवले होते तर आज या देशातून बौद्ध धर्म नष्ट झाल्यानंतर
जसं विश्वासजी मुंडे साहेबांचं घर असेल, बगाडीचं घर असेल किंवा गावची जी शेती आहे याला जर आपण सोडून गेलो तर दुसऱ्याचा कब्जा असेल तरी कोणाच्या जाती धर्मावर टीका करत नाही, कारण पण भावनिक आहे. तर सम्राट अशोकाच्या काळातील जे विठ्ठलाचं मंदिर आहे 2328 पूर्वीचा जो काळ आहे त्या काळात हे इतिहासाच्या शोधात जो सर्वच भाषा आपल्याला कळणार नाही, पण हे काही भाषा ह्या काही भाषा ज्या आहेत ह्या पालीमध्ये आहेत. तरी सर्वांना सर्व भाषा कळणार नाही, कारण आपण मराठी हिंदी आपल्याला कळते, इंग्लिश समजतो, परंतु जे पाली भाषा आहेत जसं जेम्स स्पेन्सरचं मी उदाहरण दिलं तर पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर एका काळातील इतिहासाच्या शोधात गेलं तर हे बौद्ध मंदिर आहे असं सांगण्यात येते. आणि हे जे धम्मप्रचारक जे बौद्ध धर्माचे धम्मप्रचारक जे पाठवलं होतं 2328 वर्षापूर्वी ज्यांचं ब्रीज वाक्य सत्यमेव जयते या देशाचे राजमुद्रे या देशाने स्वीकारले, अशोक चक्र तिरंग्यामध्ये स्वीकारलं, त्यांनी हे धम्मप्रचारक पाठवले. ते धम्मरक्षक यांनी त्या विठ्ठलाचं मंदिर त्या काळातील जे बौद्ध बांधल्याचा इतिहास सांगतो, मी सांगत नाही. आणि त्यांची जे समाधी आहे किंवा जे अष्टधातूवर किंवा जे आपला जे अष्टधातू शरीराचे असतात त्याच्यावर तो स्तूप उभा आहे, परंतु त्याला वारीस नसल्यामुळे त्याला कोणी बुडावा होता. हे स्तूप जे पंढरपूरपासून 4 किलोमीटर आहे आणि पंढरी हे नगर धम्मरक्षित या बौद्ध जे बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी गेले तर त्यांनी हे बांधलं. त्यानंतर जे तिरुपती बालाजी हे बुद्धाची मूर्ती आहे, त्यानंतर जगन्नाथपुरी हे बुद्धाची मूर्ती आहे, कारण याला वारीत आहे. ज्याला जर वालीच नसेल तर कोणीतरी त्या ठिकाणी घुसखोरी करत बऱ्याच ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जे किल्ले आहेत आज विशालगडाचं प्रकरण आहे तिथं घुसखोरी होती. म्हणजे ज्या ठिकाणी BJPचं सरकार आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी BJPचं जे सरकार आहे त्या ठिकाणी पूर्वी जसं घटनाकारांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांची इच्छा होती की पंढरपूरला जायचं, परंतु त्यावेळी बंदी होती. आज कायद्याने बंदी उठवली आणि जे BJPचं सरकार आहे जे घटनाकारांनी सांगितलं की नवीन पंढरपूर तयार करणार, त्यावेळी रमाबाई हयात नव्हत्या, इच्छा होती. तर जे नागपूरची दीक्षाभूमी आहे हे बौद्धांचं श्रद्धान आहे, सर्वांचं श्रद्धान आहे, कारण या ज्या देशाचं संविधान हे बौद्ध धर्माशी निगडित आहे. आणि त्या ठिकाणी पण आज हे गठबंधन जे सरकार आहे या देशाचं तिथं पार्किंगची व्यवस्था करत आहे आणि संविधान डायरेक्ट हटवण्यात आहे. आणि आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आमच्या सर्व जाती धर्माची जी संस्कृती आहे हे संविधानानं आम्हाला न्याय देण्याचं काम, सर्व जाती धर्माचे लोक आम्ही आज एकमेकात सहाय्य करू आणि एकमेकाच्या सहवासात आम्ही वागतो. संविधानाची देणार संविधान हे टिकणं हे काळाची गरज. आज या देशाचं सरकार हे BJPचं सरकार आज कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणत आहे, संविधान नष्ट करत आहे, पैशावाला तो गरीब होतो. आणि त्या ठिकाणी लोणच आहे त्या ठिकाणी आम्ही 6 जुलैला दरवर्षी माळकऱ्यांचे जे माळकरी आहेत वारकरी संप्रदाय किंवा जे आहेत लोणदला जे माऊली पालखी जातो संत ज्ञानेश्वराची कापराची पालखी जातो, दरवर्षी आम्ही सातारकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही 10 लाखाचे लाडू वाटतो. मीही माझ्या पद्धतीनं जे काय वाटायचं असतं ते वाटत असतं, या गोष्टी बोलायच्या नसत्या, कारण माझा जो कमाईचा अर्धा पैसा आहे मी दानच करत असतो. आणि ज्यावेळेस आम्ही शिवसेना भवनला गेलो त्या ठिकाणी जवळजवळ यांनी सांगितलं की शिवसेना प्रमुख महाराष्ट्र रंग कामगार जे सेन आहे तर त्या ठिकाणी जवळजवळ माझं उद्धव साहेबांच्या हजेरी 15 मिनिटांचं भाषण झालं. एवढ्या मोठ्या गजबजलेल्या ठिकाणी, कारण उद्धव साहेब हजर असताना कोणाचंही धाडस बोलायला होत नव्हते. शशिकांत शिंदे माझ्या नाट्यावर मानपूर नाट्यावर इतके घाबरत एकच मिनिट बोलले आणि माईक ठेवला. आणि मी भरपूर लोक प्रचंड गर्दीमध्ये त्या ठिकाणी अगदी प्रत्येक शब्दाला माझ्या टाळी वाजत होती आणि उद्धव साहेबांच्या हजेरीत माझं 15 मिनिटांचं भाषण झालं. भरपूर मला त्यांनी वेळ दिला आणि प्रत्येक शब्दाला टाळी वाजवत होतं. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा तिकडून आवाज आला की असेच कार्यकर्ते समाजामध्ये निर्माण झाले पाहिजे, समतेचे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे. आणि सर्वांनी आपण त्यांनी त्यावेळेस उल्लेख केला की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्या माझं भाषण उल्लेख केला की आपण संविधानामुळंच या ठिकाणी आपण एक आला. त्यावेळी त्यांनी मान्य केलं आणि मी ठरवलं की जगूया थोडं दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी आपण जगायला शिकला. पूर्वीपासून मी दुसऱ्यासाठी जगतच आलो आणि माझा रक्ताचा शरीराचा शेवटचा थेंब असेपर्यंत
दुसऱ्यांना मोठं करणं, दुसऱ्यांचे गुणगान गाणं याच्यातच शेवटचा अंतिम श्वास मी सोडणार आहे. त्याचप्रमाणे आदिकराव जाधव यांच्यामध्ये लोक कुठं गेले. आज वेळेवर मी सर्व उल्लेख करणार, त्यांच्या भाषणांनी बरंचसं सांगितलं, परंतु मी हेच सांगेन की नेपाळ हे आता विश्व बोलावं लागते. नेपाळ हा दुसरा देश आहे. पहिल्या भारतात त्या ठिकाणी गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे. त्या ठिकाणी एव्हरेस्ट शिखर आहे, जगात 1 नंबर उंच शिखर म्हणजे एव्हरेस्ट शिखर आहे. त्या ठिकाणी 15 सर्जेराव जगदाळे वारकरी संप्रदाय 15/7/1955 हा वाढदिवस तिथं सुवर्ण अक्षरात इतिहासामध्ये पहिल्या स्थानावर किंवा सुवर्ण अक्षरात मी त्या ठिकाणी एव्हरेस्ट शिखरच्या टोकावर सर्जेराव जगदाळे मारकरी सातारा हे नाव लिहून ठेवलं. त्याप्रमाणे माऊली कृपा भजन मंडळाचा उल्लेख मागच्या वेळेस केला. त्यांचंही नाव मी जे हार्मोनियम वादक आहे श्रीमंत गाडगे किंवा महेंद्र शिवाजी गादेकर आहे, ते हार्मोनियम वादक आहे, त्यांचंही नाव लिहून ठेवलं. माझ्या गावचे ज्यांचे मी नावं घेतले केसरबाई सीताराम बांगरे आणि सर्वांचं नाव त्या ठिकाणी लिहून ठेवलं. आणि शिवनेरी नगरमध्ये माझ्या नगरामध्ये शिवनेरीमध्ये विमल राजाराम फळके ह्या आपल्या स्वर्गवाशाला बंडू श्रीराम 14ला स्वर्गवासी झाले. त्यानंतर 14ला माझे अशोकराव तायडे माझे साडू यांचे चुलत भावाचे सुपुत्र अमृत तायडे हे बुद्धवासी झाले. आणि भरपूर गोष्टी आहे. आजचा जो वाढदिवस मी साजरा करण्यासाठी या ठिकाणी जे जमलं आहे तर या देशात भेद वाक्य सत्य में जयते आहे. आणि सत्य में जयते बोलायला गेलं तर भरपूरच आहे. बोलायला गेलं तर कधी संपणार नाही, ते वेळ कमी पडत आहे आणि जीवन थोडा क्षणिक आहे, माणसाचा भरोसा नाही. आणि म्हणून जेवढं सत्कार्य करता येईल, जेवढे या देशामध्ये समता पसरवता येईल, कोणाच्याही जाती धर्मावर टीका न करता एकमेका सहाय्य करू सुपंत हा महामंत्र आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आम्ही जे महापुरुष होऊन गेले, संत होऊन गेले, जे शहीद होऊन गेले, जे वारकरी संप्रदाय होऊन गेले, वारकरी संप्रदायाचं जर बारकाईने विचार जर तुम्ही इतिहासाच्या शोधात गेले तर एका काळामध्ये बुद्धाच्या विचारातून हे प्रभाव आलेले आहे. आणि बोलायला गेलं तर संपणारच नाही. आणि या ठिकाणी जास्त न बोलताय वेळेअभावी बोलायला गेलं तर भरपूरच आहे. वेळेअभावी भरपूर आहे आणि बोलण्यासारखं भरपूर आहे. परंतु आज मी हेच सांगेन की मानपूर रंगकामगार नाका आणि माझी जी आई आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, ज्या ठिकाणी माझ्या आईची जन्मभूमी आहे, ज्या ठिकाणी माझ्या आईची समाधी आहे आणि माझ्या आईच्या समाधीला मुंबई महाराष्ट्र देशाच्या आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यातून त्या भूमीला, त्या मातेच्या भूमीला नतमस्तक होण्यासाठी लोक येतात. आणि माझ्या आईच्या समाधीमुळेच माझ्या गावाच्या आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यात गाजत आहे, याचा मला अभिमान आहे. आणि मी हे सांगेन जिथपर्यंत मी जिवंत असेल तिथपर्यंत मानपूर नाक्यावरील एकही व्यक्ती राहणार नाही शहानिशा करून की ज्यांचं नाव मी यूट्यूबमध्ये टाकणार नाही. कारण माझं घोषवाक्य आहे, जगूया थोडं दुसऱ्याआधी, स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्याआधी जगायला शिकलं पाहिजे. आणि जे मी संवर्धन समितीवर करतो आणि मी सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमात जातो. ज्याच्या अगोदर मी त्र्यंबकेश्वर, पंचवटी किंवा गगनगिरी महाराज सगळीकडेच फिरलो. कारण गौतम बुद्धाने कधीही भेदभाव केला नाही आणि म्हणून आपणही भेदभाव करायचा. मी प्रत्येक वेळी सांगत असतो माणसाचा जीवाचा भरोसा नाही. आता मी बोलतोय रात्रीतून मी जिवंत राहणार की नाही त्याचीही गॅरंटी नाही. आणि बोलायला गेलं तर संपा नाही. परंतु मी जरी एखाद्याचं नाव चुकून जर राहिलं असेल तर कृपया त्याने क्षमा करावी. कारण मानपूर नाक्यावर जे सर्जेराव जगदाळे किंवा आदिकराव जाधव यांनी या नाक्यावर एक जागा हक्काची असली पाहिजे आहे तो प्रयत्न केले. त्यानंतर अनवानी पवारबद्दल जे मी बरंचसं नाका प्रमुख सर्व काही त्यांनी केलं असं सांगितलं. पण सर्जेराव जगदाळेच्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं की ते लोक काढायला होते, युनियनवाल्यांनी सांगितलं लोक काढायला होते आणि पैसे गोळा करायला होते. तर मी यावर कोणावरही टीका करणार नाही. माझा हेच असते की मी शेवटच्या क्षणापर्यंत या नगरामध्ये संजय आमचे सर्वांचे लाडके चाचा आहेत त्यांचं नाव मी उल्लेख केला. विश्वासजी नंगे किंवा बापू गायकवाड आहे, आपले
थोरात आहेत, त्यानंतर प्रेम विश्वास लिमिंग जे आहेत, त्याचप्रमाणे गोडे आहेत, हे भरपूर प्रशांत मुनंतर आहेत आणि भरपूर असे लोक आहेत. त्यांच्यावर पण मी वाढदिवस टाकणार आहे. बोलायला गेलं तर संपणार नाही, पण वेळेअभावी मी जास्त बोलणार नाही. तर या ठिकाणी सर्जेराव जगदाळे यांना त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मी अधिकराव जाधवमध्ये लोक कुठं गेले तेच नाव मी विचारांच्या रूपाने एवढे शिखरावर किंवा ज्या ज्या ठिकाणी मी तो उल्लेख केला तिथं लिहून ठेवला आहे. आणि एवढं वेळेअभावी आज जास्त बोलणार नाही. त्या ठिकाणी सर्जेराव जगदाळे यांना पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी त्यांना दीर्घायुष्य आजन्म किंवा शतायुषी हो किंवा आबाळागर त्यांच्यावर माया राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि बोलायला चूकभूल झाल्यास क्षमा असावी. त्याचप्रमाणे जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय विश्व. आणि चूकभूल झाल्यास क्षमा असावी एवढं बोलून मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तिथेच थांबतो.